तर फायनली आपल्याला टेंट लावायला जागा भेटलेली आहे आणि आपण आता टेंट लावून घेऊया पटापट, कारण खूप कालोख झालं आहे. तर अशा प्रकारे आपला हा टेंट लावून झालेला आहे. आता भूक लागली आहे खूप. आपला व्हिडिओ बनवायला टाईम नव्हता कारण जागा भेटत नव्हती. कशी तरी देवाच्या कृपेने ओळख निघाली आणि जागा भेटली. आणि हा असा आपला टेंट लावलेला आहे. मस्त कॉटेज आहे इथे साईडला, फुल लाईटिंग, सेफ्टीमध्ये आहे, काय प्रॉब्लेम नाही तसं. आता आपण जेवायला जात आहोत. चिकन थाली सांगितले, तर बघूया जेवण कसं आहे तिथे. काका पण ओळखीचे आहेत चांगले, तर बघूया, जाऊया. हा कॉटेज आहे ते त्यांचं. तर गुड मॉर्निंग गाईज. आत्ता वाजलेत 6 आणि आपण गणपतीपुळ्याच्या दर्शनाला जात आहोत. तर हा आपण लावलेला आहे इथे टेंट. खूप मस्त अशी झोप झालेली आहे आणि मस्तपैकी आता कॉफी बनवून आपल्या पुढच्या वाटचालीकडे जाऊया. आणि ही आपली बाईक इथे पार्किंग केलेली आहे. तर हा टेंटमधनं दिसणारा व्ह्यू आणि इथे आम्ही राहिलेलो पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकू शकता. मस्तपैकी अशी रूम आहे इथे, हाऊस केलेले आहेत त्यांनी. आणि लवकरच आपण कॉफी बनवून पिऊन लवकरच निघूयात. कॉफी मस्तपैकी असा उकळ आलेला आहे, लवकरच आपण पिऊन निघूया. तर फायनली आपण इथून निघतोय गणपतीपुळ्याला. आणि हा आम्ही स्टे केलेली, म्हणजे राहण्यासाठी जागा दिलेला टेंट पाहू शकता. मस्त खूप छान आमची सोय झालेली आहे इथे. त्याच्या आम्ही निघतो आता गणपतीपुळे. भेटूया तिथेच. गणपती बाप्पा मोरया. काय आहेत काय बघ. तर हा भक्ती निवास आणि हा बघू शकता. हॅलो. तर अशा प्रकारे आपण गणपतीपुळ्यामध्ये पोचलेलो आहोत आणि गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊन आपण आरेवारे बीचला निघणार आहोत. आरेवारे बीच करून डायरेक्ट चिपळूण मार्गे आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तरी इथे खूप सारे असे कॉटेज आणि रूम्स आहेत अवेलेबल, तर तुम्ही येऊन स्टे करू शकता इथे. जर सीझनला याल तर तुमच्या खिशाला नक्कीच वाट लागण्याची शक्यता आहे. सो गाडीवरती चालले लालपरी. तर आपल्याला इथून 2 रस्ते जातात. आपल्याला जायचं खालच्या रस्त्याला. तर इथून पुढून एक राईड आहे, राईड घेऊन एक पार्किंगला जागा आहे. तर तिथे आपण आपलं लगेज असल्यामुळे पार्किंग करूया आणि बाप्पांचं आपलं दर्शन घेऊया. इथूनच ना रे. नाही, प्रवेश बंद. तर खूप सारे असे टुरिस्ट आलेले आहे शनिवार रविवार मुले. तर आपल्याला काश गर्दी नाही भेटणार. आपल्याला आता टोटल 300 किलोमीटर आहे. आता आपली बाईक चाललेली आहे 278 किलोमीटर. पण काहीच असं वाटलं नाही, कंटाळा आला नाही. कॅम्पिंग सुद्धा मस्त झालेली आहे. झोप पण अशी गाड लागली ना एकदम, म्हणजे नारळांच्या खाली होत्या आणि त्याचा नारळांच्या लागणारा हवा काचांचा
तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांच्या एरियामध्ये आहोत आणि आता पार्किंगला जागा शोधून आपण आतमध्येच जाऊया. इथे पार्किंग आहे रे. हा पुढे जाऊ. तर इथे एक पार्किंग आहे पण आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया कारण आपला लगेच सर्व त्याच्यातच आहे. आपल्याला हे पुन्हा एकदा रिफ्यूल करायला लागेल. अरे हे आहे ना सध्या हॉटेलमध्ये करू शकतो. तर आपण पोचलेलो समोर गणपतीपुळे श्रीदेव. आतमध्येच मला वाटतं बाईक नेतात का. हा आतमध्ये जाऊ कालच दिला असता तर मंदिराचा प्रवेशद्वार. कुठं रे. आणि कालच आम्हाला इथे दिलं असतं तर आमचं सगळं सुटलं असतं. कुठं आहे. थोडीशी भेटणारच आपल्याला. इथे लाव. इथे लाव. इथे लाव ना. असू दे जरा लक्ष राहील त्यांचा. लक्ष राहील. तर फायनली आपण गणपतीपुळ्याच्या मंदिरात आलेलो आहोत आणि जाऊयात. फायनली आपण गणपती बाप्पाच्या मंदिरात पोचलेलो आहोत आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तो तिथेच जाऊ शकता आणि साईडला बीच आहे तर तिथे आपण जाऊन येऊ. आणि इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत तर तुम्हाला राईड करायची असेल तर करू शकता. गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे आपण गणपतीपुळ्याचं दर्शन घेऊन चाललेलो आहोत आणि तर आता आपण जाणार आहोत आरे वारे बीच. अरे तर फायनली आपण जाणार आहोत आरे वारे बीचला. लास्ट डेस्टिनेशन असणार आहे आपला आणि बघूया कसं आहे. नंतर आपल्याला कंटिन्यू 180 किलोमीटर जायचं आहे. कुठे रे. तर अशा प्रकारे आपण लेफ्ट घेऊन चाललोय आरे वारे बीचकडे. 6 किलोमीटर दाखवतोय आरे वारे बीच. कोल्हापूर 160, मुंबई 350, गोवा 300. मार्लेश्वर चिपळूण. आता आपण इथून राईड घेऊन खालच्या साईडला जातोय. 6 किलोमीटरवर आरे वारे बीच आहे. आणि पाहू शकता आपल्या साईडला
अथांग असा समुद्र पसरलेला आहे आणि त्या साईडच्या रोडवरून मी राईड करतोय. अजून काय पाहिजे आयुष्यात. आणि हा आपण पाहू शकतो समोर आपल्या फेमस टनल, एका डायलॉग मध्ये हा फेमस झालेला टन आणि त्या टर्न वरून मी राईड करतोय. पाठीमागचा वारे बीच आणि हा आरे बीच. पाहू शकतो तुम्ही. मालवणीचा आहे कोकण 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 कोकण. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीला गाजावाजा कोकण. तर इथे एक छोटा पोरगा मासे पकडत आहे. त्याला बघूया काय भेटते का. काहीतरी भेटला, बघूया काय आहे. हा फुकत ना. आणखी त्याला भेटलेत, बघूया आपण. हे 2-3 मासे भेटलेले आहेत. तर फायनली आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय आणि आता आहोत आम्ही आरेवारे बीचला. तर आमची बाईक आणि आम्ही आरेवारे बीच. तर आता नेक्स्ट प्लॅन बघूया कुठे होतोय ते. तोपर्यंत मी आताच काय मधीतच एक्साइटमेंटवाला काय दिसला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. पण आता माझं स्टोरेज पण सध्या फुल झालं आहे, त्याच्यामुळे मी काय पूर्ण ब्लॉग करणार नाही. आणि आपण रेडी होतो आहे फायनली घरी जाण्यासाठी. अस्कर चलो तर बाय 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 कर. घरी गेल्यावर छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ. धुआं धुआं तन हर बदली चली आती है छूने. पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो. किसी मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा.